पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। भरवस्ती श्री गणपती मंदिरात धाडसी चोरी, चांदीचे छत्र, मुकुट व सिंह लंपास। नवापूर शहरात खळबळ। श्रद्धास्थानच निशाण्यावर, मंदिर सुरक्षित नाहीच का? सुरक्षेचे धाबे दणाणले। नवापूर शहरातील सरदार चौक परिसरातील श्री गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत चांदीचे दागिने व सजावटीचे साहित्य लंपास केले। भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री सुमारे 12:39 चोरट्यांनी मंदिराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर मूर्तीवरील चांदीचे छत्र, मुकुट, सिंहासनावरील चांदीचे सिंह चोरी केले। यावेळी मंदिरातील लाकडी सिंहासनाची तोडफोड करत परिसरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले। दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ती मजबूत असल्याने चोरट्यांना अपयश आले। सकाळी सुमारे 6 वाजता मंदिर उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला। पुजारी अजित पाथरकर यांनी तात्काळ मंदिर ट्रस्टी व पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयिताचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे। मंदिर ट्रस्टीकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्या वस्तूचे वजन सुमारे 1 किलो चांदी असून अंदाजे 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झालाय। प्राथमिक अंदाजानुसार ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे मागील काही दिवसात शहरातील विविध मंदिराच्या दानपेट्या फोडण्याच्या घटना घडत आहेत। त्यात आता गणपती मंदिरातील दागिन्यांची चोरी झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोपीला तातडीने अटक करून अशा घटनांवर आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान घटनेनंतर मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहरातील सर्व धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही व्यवस्था अधिक सक्षम करणे, रात्रीची गस्त वाढविणे आणि सुरक्षेची कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे। 6 वाजता मंदिर उघडलं असताना इथे कुलूप तुटलेलं होतं, गाभाऱ्याचं कुलूप तुटलेलं होतं, दाराचं कुलूप तुटलेलं होतं। याप्रमाणे मंदिरामध्ये कुलूप तोडले आणि चोरी करण्यात आलेली आहे। चांदीचं मुकुट, चांदीचं सिंहासन आणि सिंहासनासोबत असणारे वाघ, बाप्पाचं छत्र पण चोरी करण्यात आलेले आहे। दानपेटीला प्रयत्न केला पण दानपेटी काही त्यांच्याकडून फुटली नाही, पण साखळी वगैरे तोडलेली आहे।